नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण ब्रेडपासनं गुलाबजाम तयार करणार आहेत. त्यासाठी मी इथे ब्रेड घ्यायचे आहेत. आपल्याला त्यांचा ब्राऊन भाग जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. चौघ बाजूने आपण ब्रेडचा ब्राऊन भाग काढून घेतला आहे. आता त्याला एका भांड्यात घेऊन बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात दूध टाकत जायचं आहे. मी त्याला व्यवस्थित बारीक करून घेतला ब्रेडला. आणि आता आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे. दूध टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं मी व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकायचं आहे. थोडंसं मिल्क पावडर टाकले मी इथे. ते आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं माझं थोडं पातळ दूध जास्त असल्यामुळे मी परत इथे ब्रेड घेऊन सगळं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याचा गोळा तयार करायचा आहे. या पद्धतीने आपल्याला सगळं पीठ करायचं आहे. नंतर मी इथे अशा पद्धतीने त्याचे गोळे करून घेतले. असा थोडासा मी लांब शेप देऊन घेतलेला आहे त्यांना गुलाबजामला. हाताने जमत नसतील तर आपण अशा पद्धतीने पाटावर पण ते करू शकतो. आता हे आपले सगळे बॉल्स तयार झाले आहेत. आता आपण गॅस पेटवून घेऊ. गॅसवरती मी कढई ठेवली. कढईमध्ये तेल घेऊन तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि गुलाबजाम जे आपण ब्रेडचे गुलाबजाम तयार करून घेतले ते बॉल्स आपण तळून घ्यायचे आहेत. आता हे सगळे बॉल्स मी त्याच्या तेलात टाकलेत आणि ते मधून आपल्याला परतवून घ्यायचे आहेत की जेणेकरून ते खाली आपले चिपकणार नाही किंवा काळे होणार नाही, जळणार नाही. त्यांना मधून आपण अशा पद्धतीने परतवत राहायचे. हे बघा, अशा थोडासा ब्राऊन कलर त्याला आलेला आहे. अजून थोडं 2 मिनटं आपण त्याला अजून ब्राऊन होऊ देऊ. आता आपले गुलाबजाम रेडी झालेत. इथे मी एक पातेले घेतले. त्यात मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे आणि 1 वाटी साखर घेतली. आता इथे आपण साखरेची चासणी बनवून घेतली. साखर मिक्स करायची आहे. त्याच्यात मी अख्ख्या वेलची टाकल्या आहेत 3. ते मिक्स करून घेऊ आपण. आणि अशा पद्धतीने आपल्याला घट्ट किंवा जास्त त्याला गरम करायचं नाही. अशा पद्धतीने मी करून घेतलं आणि त्याच्यात आता आपण तळलेले बॉल्स टाकायचे आहेत. पाणी गरम असतानाच आपल्याला ते आपण जे गुलाबजाम तळून घेतले ते बॉल्स आपल्याला आपलं चासणी जी साखरेची ती गरम असतानाच टाकून घ्यायची आहे आणि त्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.